आपण आळेगावात आहोत. आळेगावामध्ये मतदारांचा कल कसा राहील? जिल्हा परिषद निवडणुकीला या आळेगावामधून रवी डावखर शिवसेनेकडून, ॲडव्होकेट विजय कुराडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. बघूया, चर्चा करूया. जरा मावशी कोणाला ओळखतात? ताई, काय नाव? परवीन मुनिरात्तर. गाव कुठलं? आळेगाव. आता विजय कुराडे आणि रवी डावखर हे दोघे जण जिल्हा परिषद निवडणुकीला इच्छुक आहेत. गावामधून उमेदवारी कोणाला मिळावी, म्हणजे कोण चांगला उमेदवार वाटतो, जनतेचे प्रश्न सोडवणारा, विजय कुराडे रवी डावखर? एवढं नाही सांगते ना, कारण कसं ओळखता कोणाला? काय बोलणे मी ओळखता कोणाला? दोघांना ओळखतो. टेलर दादा आहेत, दुकान आहे, त्यांना तर दुकान सोडून आपल्याला काही टाळता येणार नाही. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. गावातून विजय कुराडे आणि रवी डावखर दोघे जण इच्छुक आहे. आता आमचं मत, आम्ही शिवसेनेवाले आहे, आम्ही त्यांना सहकार्य करू. रवी डावखर. आता मला सांगा, रवी डावखर, मयूर पवार दोघे जण इच्छुक आहे. म्हणजे पिंपळवंडीचे मयूर पवार आणि आळ्याचे रवी डावखर, उमेदवारी कोणाला मिळावी? आता आम्ही आमच्या गावामध्ये आहेत, आम्ही गावच्यांना प्रोत्साहन देऊ शकतो, बाहेरच्या माणसाला प्रोत्साहन देऊ शकत नाही. गावच्या हिशोबाने गाववाल्यांना उचलून देऊ. नमस्कार. काय तुमचं नाव? चिन्मय टंडू. कुठलं गाव? प्रॉपर जुन्नर, राहणार आहे. आळ्यामधून रवी डावखर, विजय कुराडे? रवी डावखर. हरकत नाही, त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. शेवटी प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो, सांगत असतो. एखाद्याची जवळकीची मैत्री असते, मैत्रीप्रमाणे प्रत्येकजण बोलत असतो. आता हे दोघे जण इथे निवांत बसलेले आहेत. जरा त्यांच्याशी बोलूया, जरा दादांशी बोलूया. दादा, गावामधून रवी डावखर की विजय कुराडे जेडपीला? काय हो, आपण त्याच्यात नाही. ओळखता कोणाला? नाही, रवी डावखर पण आहे. आता कसं आहे, ते मतदान करण्यावरती ना. विजय कुराडे आणि रवी डावखर गावामधून जिल्हा परिषद निवडणुकीला इच्छुक आहेत. विजय कुराडेंचा पक्ष अजून ठरलेला नाही, पण राष्ट्रवादी कुठली तरी एक आहे. रवी डावखरांचा पक्ष शिवसेना आहे. गावाचा कल रवी डावखरांच्या बाजूने राहील की विजय कुराडेंच्या? रवी डावखरच्या बाजूने असणार. रवी डावखरांच्या. तो काय तुम्हाला काय? रवी डावखर. रवी डावखर. दादांशी बोलले. दादा, नमस्कार. काय म्हणते थंडी? थंडी बरी, चांगली थंडी. काय जेडपीला परिस्थिती? जेडपीला चांगली परिस्थिती. कोणाचा कल राहील? काय आता अंदाज वर्तवता येत नाही. दोन्ही पण चांगले आहेत. दोन्ही चांगले आहेत. तुमची ओळख कोणाशी? दोन्ही पण चांगले मित्रच आहेत आपले, दोन्ही पण असेल दोन्ही मित्र आहे. आता मंगेशांना मयूर पवार, विजय कुराडे आणि रवी डावखर चौघे इच्छुक आहे. समजा गावाने उमेदवारी विजय कुराडांना द्यावी की रवी डावखरांना द्यावी? काय आता ते दोन्ही पण आपल्या जवळचेच आहेत. आता काय सांगता, पक्ष वेगवेगळे आहेत ना. रवी डावखरांचा पक्ष शिवसेना आहे, पण दोन्ही संबंधावरलेच आहेत आपल्या. पण आपण जर मत व्यक्त केलं नाही, उमेदवारी गेली पिंपळवंडीला, मग दोन्ही आहेत, चांगलेच आहेत. उमेदवारी पिंपळवंडी ऐवजी आळ्याला मिळावी? आळ्यालाच मिळाली असेल. आणि जर रवी डावखरांना उमेदवारी नाही मिळाली, विजय कुराडेंनाच मिळाली, तर मग ते पण चांगलेच आहेत, आपले मित्रच आहेत ते पण. असं दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाली गावातून, त्याची पाठीशी राहणार? राहू शकतो. राहू शकतायत. मंडळी, म्हणूनच चर्चा तर होणारच. एक दादा थांबलेले आहेत, तर दादांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, नमस्कार. नमस्कार. काय, कुठे चालले? आता घरी निघालो, राशन आणायला होतो. कुठलं गाव? आळेगाव. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गावातून विजय कुराडे, रवी डावखर हे दोघे जण इच्छुक आहे. दोघांपैकी कोण उमेदवार उजवा ठरेल, जनमत त्यांना मिळेल, मतदान जास्तीचं मिळेल? आपले हे कुराडे, विजय कुराडे. 100% तो माणूस यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. का बरं? काय कारण त्याचं? कारण त्याचं काय, हे चांगलं आहे सगळं. गावामध्ये विकास सगळं चांगलं करतो. सगळं गोरगरिबा करता चांगलं आहे माणूस. विजय कुराडे चांगलं आहे. हा. रवी डावखर ते काय एवढे हे नाही. मंगेशांना काकडे, अहो ते तर एक नंबर. मयूर पवार त्यांचे नाही एवढे, म्हणजे माणसामध्ये. आता मला एक सांगा, विजय कुराडे आणि मंगेशांना काकडे असा सामना झाला, तो कोण विजय होईल? मंगेशांना. मंगेशांना. विजय कुराडे नाही टिकणार. नाही टिकणार. कशामुळं? नाही, कारण तेच आता हे चांगलं आहे समाजाकरता, म्हणजे मंगेशांना. मंगेशांना.
कुठले गोरगरिबाचा असो कुठले कार्यक्रम असो बा त्या कार्यक्रमाला हजर राहणार याला महत्व आहे. जास्त कल तुमचा गावामधून विजय कुराड्यांच्या बाजूने आणि जर विजय कुराडे आणि मंगेशांना सामना झाला तर मंगेशांना. मग याचा 100% येणार पा. विजयराव हे आळेगाव आहे, तुमच्या बाजूने बोलतायत, पण मंगेशांना आणि तुमचा सामना झाला तर मंगेशांना विजय होतील असं ते म्हणतायत. हे त्यांचं मत आहे. लोकशाही आहे, शेवटी आपण आपलं मत मांडत असतो आणि म्हणूनच चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळे.